नमस्कार, मी डॉक्टर संजोत वैद्य, पॅरेंटिंग आणि लाईफ कोच। बऱ्याच वेळा आपल्यापैकी बहुतेक जणांनी हा अनुभव घेतलेला असेल की आपण एखाद्या व्याख्यानाला जातो, एखाद्या प्रवचनाला जातो आणि तिथले व्याख्याते किंवा तिथले जे आध्यात्मिक गुरु आहेत ते जे शब्द बोलत असतात तर असं अनुभूती येते की जणू काही हे शब्द त्यांच्या मुखातून कोणीतरी बोलून घेत आहे। इतकं आपण त्याला कनेक्ट होऊन जातो, इतके आपल्या हृदयाला ते भिडतात। कधी कधी आपण अशी एखादी कलाकृती बघतो, एखादं चित्र बघतो, एखादं शिल्प बघतो आणि आपल्याला लक्षात येतं की अरे हे चित्रकाराचं किंवा एखाद्या मनुष्याचं काम नाही आहे, या मनुष्याच्या माध्यमातून कोणीतरी हे काम नक्की करून घेत आहे। कशा प्रकारे ही लोक अशा प्रकारचं एखादं काम करतात तर हे आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। तत्पूर्वी आपण माझं हे चॅनल सबस्क्राइब करावं व साईडला दिलेलं बेल बटन प्रेस करावं। तुम्ही सुद्धा एक सुपर ह्युमन बनू शकता। हे माहिती आहे की युनिवर्स बनलं कशाने, तर हे एनर्जीने बनलेलं आहे आणि म्हणून तुमच्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही एनर्जीपासून बनलेली आहे। तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ह्याच एनर्जीचा वापर करतो। हे जे परम तत्व आपल्या आजूबाजूला आहे याचाच आपण वापर करत असतो, कारण एनर्जी प्रत्येक गोष्टीला जन्म देत असते। मग ती तुमच्याही स्वप्नाला जन्म देते, पण जर या एनर्जीला कळालंच नाही की तुम्हाला नक्की काय हवं आहे तर ती देणार काय? जोपर्यंत तुमचा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती देऊ शकत नाही। पण मेसेज पोहोचवण्यासाठी त्यांच्याशी ट्यून होणं फार महत्वाचं आहे। जेव्हा तुम्ही या एनर्जीशी ट्यून होणार आहात, एकरूप होणार आहात, त्यावेळेला काही न बोलता सुद्धा तुमचे शब्द, तुमचे विचार तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि तुमच्या मनातल्या इच्छा या पूर्ण होणार आहेत। मग या एनर्जीशी, या युनिवर्सशी कसं जोडलं जायचं जेणेकरून आपली स्वप्नपूर्ती ही लवकरात लवकर होऊ शकेल, आणि हेच आपण आपल्याला बघायचं आहे। मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, इथे 5 गोष्टी मी तुम्हाला सांगतील, त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करूयात आणि ते जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच खूप सुंदर असे अनुभव येणार आहेत। तुम्ही सुद्धा सुपर ह्युमन बनू शकणार आहे। इकडे फक्त इच्छा व्यक्त करायची आणि तिकडे ती प्रगट होणार आहे, असं आपलं जीवन बनून जाईल। तर तुमच्यापैकी किती जणांना ते शिकायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये लिहा, येस मला शिकायचं आहे, राईट। तो सगळ्यात पहिली जी आपल्याला गोष्ट करायची आहे ते म्हणजे युनिवर्सशी कनेक्ट व्हायचं। मग युनिवर्सशी कनेक्ट होण्यासाठी कसं कनेक्ट होता येईल, तर आपल्याला अल्फा स्टेट मध्ये या युनिवर्सशी कनेक्ट होता येत असतं। मग ही अल्फा स्टेट म्हणजे नक्की काय? बघा, रोजच्या या धावपळीमध्ये आपलं मन अनेक विचारांनी व्यापलेलं असतं, सातत्याने विचार चक्र आपल्यामध्ये चालू असतं। मग हे विचार चक्र इतकं वेगाने पळत असतं त्यावेळेला नक्की कोणता विचार तुमचा मॅनिफेस्ट करायचा आहे किंवा त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे हे युनिवर्सला कळणार नाही। मग त्यासाठी तुम्हाला अल्फा स्टेट मध्ये जावं लागणार आहे आणि अल्फा स्टेट मध्ये जावं लागण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनची प्रॅक्टिस केली पाहिजे। तुम्ही जेव्हा मेडिटेशन मध्ये बसता किंवा मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये तुम्ही जेव्हा असता त्यावेळेला ती स्टेट ही कॉन्शियसनेस चेंजिंग स्टेट असते। त्यावेळेला तुम्ही कॉन्शियस माइंड बरोबर काम करत नसता तर सबकॉन्शियस माइंड बरोबर काम करत असता आणि तुमचा सबकॉन्शियस हा युनिवर्सला कनेक्ट झालेला असतो। तो सबकॉन्शियस तुमचं स्वप्न युनिवर्स पर्यंत पोहोचवतो। जे व्हायब्रेशन्स तुमच्यामध्ये क्रिएट होतात त्याची फ्रिक्वेन्सी युनिवर्स मध्ये पाठवली जाते आणि युनिवर्स तुमचं स्वप्न पूर्ण करत असते। आता दुसरी गोष्ट लक्षात घेऊयात आणि ती म्हणजे प्रार्थना। आपण एनर्जीपासून बनलेलो आहोत, ही युनिवर्स पण एनर्जीपासून बनलेली आहे। मग तुमच्यात आणि त्याच्यामध्ये फरक काय, तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये भिंत कसली आहे, तर ती आहे अहंकाराची। मी, हे सगळं माझ्यामुळं, जे काही आहे ते फक्त मला हवे, मी, मला, माझ्यासाठी, मलाच, हा जो काही अहंकार आपल्यामध्ये आहे तो तुमच्यात आणि युनिवर्समध्ये दरी निर्माण करत आहे, भिन्नता निर्माण करत आहे। पण ज्या वेळेला आपण अवेअर हो, सजग हो, जागरूक हो आणि ही दरी आपण तोडून टाकू, ही भिंत आपण तोडून टाकू आणि जेव्हा आपण समर्पित भावनेने या परमेश्वराला शरण जाऊ, या युनिवर्सला शरण जाऊ की तुझ्यामुळे या सगळ्या सुंदर गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत, त्यावेळेला बघा फरक तुमच्या आयुष्यात किती पडत आहे ते। मग प्रत्येक गोष्ट ही आपण स्वतःसाठी नाही मागणार, मग आपण गोष्ट ही इतरांसाठी मागायला सुरुवात करू। आपल्या आधी आपण इतरांचा विचार करायला लागू, आपल्या पहिले आपण दुसऱ्यांना काय देत आहोत हा विचार करू। कारण युनिवर्सचा एक कायदा आहे,
गिव्हिंग अँड रिसिव्हिंग. तुम्ही जे इतरांना देणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे ते पहिले द्यायला शिका, इतरांना द्यायला शिका. जसं आपल्या माऊलींनी पसायदानामध्ये म्हटलेलं आहे, ज्यावेळेला तुम्हाला एक अनुभूती येईल ना की हे विश्वचे माझे घर, ज्यावेळेला हे विश्व माझंच घर आहे, त्यावेळेला तुमच्या भावना, तुमचे विचार खूप वेगळे असतील. आणि पसायदानात जसं माऊलींनी म्हटलेलं आहे, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हे चराचर आपणच होऊन जातो, कुणातच भिन्नता वाटत नाही. मी वेगळा नाहीये, मी त्याचाच एक हिस्सा आहे असं आपण बनून जातो. आणि आपण या युनिव्हर्समध्ये अगदी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आणि मग युनिव्हर्सच्या ज्या शक्ती आहेत तर त्याने आपली शक्ती आपण अधिक ताकदवान होत असतो. त्यामुळे प्रार्थना आणि त्याही दुसऱ्यांसाठी केलेल्या या तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे तुमचं ब्रेन आणि हार्टचं सिंक्रोनायझेशन. बघा, आपण एखादं काम करतो पण आपण असं म्हणतो की माझं याच्यात मनच लागत नाहीये. लिटरली पाट्या टाकल्यासारखं काम आपल्याकडनं तेव्हा होतं आणि आपल्याला खूप लवकर थकवा पण येतो. का बरं? कारण तुमचं ब्रेन आणि हार्ट याचं कोऑर्डिनेशन नसतं, सिंक्रोनायझेशन नसतं, सिनर्जी नसते त्यांच्यामध्ये. आणि म्हणून आपण लवकर थकतो. पण हे जर उलट झालं, एखादं काम जर तुम्ही पॅशनेटली केले, अगदी मनापासून झोकून देऊन तुम्ही ते जर काम केलं, तर तुम्हाला मध्यरात्री जरी उठवलं तरी पण तुम्ही ते काम अत्यंत आनंदाने करणार आहे. अगदी पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत जरी काम करायला सांगितलं तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही. कारण तुमच्या ब्रेनमध्ये इलेक्ट्रिक वेव्ज रिलीज होत असतात आणि तुमच्या हार्टमध्ये मॅग्नेटिक वेव्ज रिलीज होत असतात. आणि ह्या युनिव्हर्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. ज्यावेळेला तुमचं ब्रेन आणि हार्ट हे हँड इन हँड जाणार आहे, एकत्र काम करणार आहे, त्यावेळेला तुमच्यातून रिलीज होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतील, ज्या या युनिव्हर्सच्या वेव्ज बरोबर मॅच होतात, त्यांच्याबरोबर जोडल्या जातात आणि तुम्हाला या युनिव्हर्सची सुद्धा शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून तुम्ही थकत नाही. आणि हे करण्यासाठी चौथी गोष्ट आपल्याला महत्वाची लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे वर्तमानात आपल्याला जगायचं आहे, फुल इन्व्हॉल्व व्हायचं आहे. जो क्षण तुम्ही अनुभवत आहात तिथे तुम्ही 100% दिलं पाहिजे, त्याला 100% जस्टिस आपण दिला पाहिजे. मनुष्याचा एक स्वभाव आहे, एक तर तो भूतकाळामध्ये जगत असतो किंवा भविष्य काळात जगत असतो. ज्यावेळेला तो भूतकाळात असतो त्यावेळेला भूतकाळात केलेल्या चुका त्याला आठवत असतात. अरे, आपल्या बाबतीमध्ये काय घडलं हे त्याला आठवत असतं. किंवा मग भूतकाळामध्ये तो अगदी म्हणजे तो सोडत नाही भूतकाळ, तोच पकडून ठेवलेला आहे. हे व्हायला नको होतं, असं करायला नको होतं, असं व्हायला नको होतं, हे झालं, ते नसतं केलं तर असं झालं असतं. बघा, कोणत्याही प्रकारे तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाहीये. आज मला सकाळी माझ्या एका पार्टिसिपंटचा फोन आला, तिची डिलिव्हरी झाली, परवाच तिला ऍडमिट केलेलं होतं आणि मी तिला म्हटलं की छान व्हिज्युअलाइज कर की तुला छान बाळ झालेलं आहे आणि तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. ती म्हणती हो ना मॅडम, मला नॉर्मलच डिलिव्हरी करायची आहे. हो, पण झालं असं की तिला सिझेरियन करावं लागलं आणि तिला मुलगी झाली छानशी. पण तिने मला फोन केला, म्हणून मॅडम मला खूप वाईट वाटतंय, उगाचच माझं सिझेरियन झालं, नॉर्मल झालं असतं तर किती बरं झालं असतं. मी म्हटलं आता काही बदलू शकते का, आता काही चेंज करू शकते का? सो लेट गो. जे नाही घडलं ते सोडून देऊ. आता काय आहे ते एक सुंदरसं बाळ तुझ्याकडे आहे, आता त्या बाळावर फोकस कर. आता जे काही रियालिटी आहे, काय शाश्वत आहे, तर हे बाळ शाश्वत आहे, हे बाळ आपल्याकडे आहे. कदाचित डॉक्टरांना असे काही धोके जाणवले असतील ज्याच्यामुळे त्यांनी तुमचा सिझेरियनचा निर्णय घेतलेला असू शकतो. त्यामुळे काय घडलं नाही ते आपण बदलू शकत नाही आहोत. पण आपण वर्तमानामध्ये मात्र फुल ज्या वेळेला इन्व्हॉल्व होतो त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा आनंदी असता त्यावेळेला तुम्ही सक्सेसफुल होत असता. यश ही कधीच आनंदाची गुरुकिल्ली नाहीये. तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही आनंदी व्हालच अशी गॅरंटी देता येऊ शकत नाही. पण जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही यशस्वी नक्की होणार आहात, सक्सेसफुल नक्की होणार आहात याची गॅरंटी देतो. आणि मुख्य म्हणजे भविष्यकाळ अजून आलेला नाहीये. बरेच जण हे भविष्यकाळाच्या चिंतेने सुद्धा दुःखी झालेले असतात. बघा, yesterday is history, tomorrow is mystery because we don't know what is going to happen. काय होणार आहे आपल्याला माहित नाहीये. and today is a present, it's a gift. जे गिफ्ट तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा उपभोग घ्या ना. आत्ताचा हा क्षण जगून घ्या, उद्याचं उद्या बघूयात. आपण जेव्हा इथून लांबच्या पल्ल्याला
जायला निघतो त्यावेळेला आपल्याला तिथलं काही स्टेशन दिसत नसतं, पण जेवढा काही उजेड पडतो गाडीचा आपण तेवढंच पुढे पुढे चालत असतो. यामुळे पुढचा खूप विचार करू नका आणि त्याने दुःखी होऊ नका किंवा त्याने चिंतित होऊ नका. आणि भूतकाळ तुम्ही इथून पुढे अनेक जन्म घेतले तरी बदलू शकणार नाहीये. त्याच्यामुळे भूतकाळाचा ते विचार अजिबात करू नका, सोडून द्या. जे घडलं ते घडलं, ज्याच्याकडून घडलं ते घडलं, सोडून देऊ, लेट गो. पाचवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही हा अनुभव घेतला असेल की ज्यावेळेला आपण निसर्गामध्ये जातो, ज्यावेळेला आपण एखाद्या अभयारण्यात जाऊ, जंगलामध्ये जाऊ, पाण्याच्या सानिध्यात जाऊ, त्यावेळेला आपल्याला एक वेगळीच एनर्जी तिथे फील होत असते. जर आपण टेन्शनमध्ये असू, जर आपण डिप्रेशनमध्ये असू, दुःखी असू, तर तिथं गेल्यानंतर आपण ते दुःख विसरून जातो. जर तुम्ही एखाद्या झाडाला मिठी माराल, एखाद्या झाडाला स्पर्श कराल किंवा त्या नदीमध्ये तुम्ही तुमचा हात जर टाकाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जे काही चिंता होत्या किंवा जे काही दुःख आहे ते लिटरली व्हॅनिश झालेलं आहे, निघून गेलेलं आहे. असं का होतं बघा, आपण दिवसभरात अनेक लोकांच्या सानिध्यात येत असतो, अनेक आपल्याला चिंतेचे अनेक वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि ह्याच्याने काय होत असतं, आपल्यामध्ये ना कॅटायन आणि ॲनायन तयार होत असतं. तर हे जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आयन्स आपल्यामध्ये तयार होत असतात तर त्याच्याने आपण डिस्टर्ब होऊन जातो, राईट. मग कधी कधी आपण खूप निगेटिव्ह होत असतो आणि जेव्हा आपण ह्या पृथ्वीच्या सानिध्यात येत असतो किंवा आपण ह्या धरतीच्या सानिध्यामध्ये येत असतो, याला ग्राउंडिंग असं म्हटलं जातं. जेव्हा आपण अनवाणी बिना चप्पलचं जर तुम्ही निसर्गामध्ये चालाल तर पृथ्वी जी आहे, जर फिजिक्सच्या बेसिकमध्ये जर किंवा कन्सेप्टमध्ये जर बघितलं तर पृथ्वी ही न्यूट्रल आहे, राईट. मग ज्या वेळेला तुम्ही या पृथ्वीच्या सानिध्यात येता, तुम्ही जेव्हा अनवाणी बिना चप्पलचे इथे चालता, त्यावेळेला तुमच्यातली जी निगेटिव्हिटी आहे ना ती ह्या पृथ्वीकडनं शोषून घेतली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते आणि तुम्ही पण न्यूट्रल होत जाता. म्हणून एक उपाय आपल्याला नेहमी करायचा आहे आणि तो म्हणजे काय करायचं, जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा बिना चप्पलचं चाला. जिथे जिथे तुम्हाला सेफ ग्राउंड असेल, जिथे काही काटे वगैरे नाही येत, असं छान लॉन आहे की चिंता करण्याची कारण नाही, काढा ती चप्पल आणि मस्त चालायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही पृथ्वीशी कनेक्ट होता तुम्ही युनिव्हर्सशी कनेक्ट होत असता, कारण युनिव्हर्स ही 5 तत्वांनी बनलेली आहे. त्याच्यापैकी महत्त्वाचं तत्व ही पृथ्वी आहे. म्हणून या पृथ्वी तत्वाशी तुम्ही एकरूप होण्याचा, कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनामध्ये जे जे विचार येतील ते प्रत्येक विचार तुम्ही प्रगट करू शकणार आहेत, मॅनिफेस्ट करू शकणार आहेत, त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, तुमचं मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याशी याला शेअर करा आणि तुम्ही अद्याप माझं हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते आज आत्ता या क्षणी सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवसात सुद्धा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. यानंतर लवकरच मी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन तुमच्या पुढे येत आहे. तोपर्यंत मी तुमची रजा घेते.